दिशा सालियांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पुढारी न्यूजच्या हाती। दिशाच्या अंगावर जखमा, डोक्याला मार, मात्र दिशावर अत्याचार झाला नसल्याचा उल्लेख। सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही अरविंद सावंत यांची एक्सपोज्ड। उद्धव ठाकरे दुपारी पत्रकार परिषद घेणार। अनिल परब यांच्या घरासमोर राणे समर्थकांची बॅनरबाजी। नितेश राणे यांचा बॅनरवर हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करत परब यांना डिवचलं। दिल्लीमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीनंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार। महाराणी तारा राणींच्या समाधीची दुरावस्था, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून स्मारकाचे फोटो पोस्ट। सरकार महाराणी तारा राणीचं स्मारक उभारणार का, आव्हाड यांचा सवाल। मारहाणीचा राग मनात धरून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली। आरोपी सुदर्शन घुले याची कबुली। महेश केदार, जयराम साठे यांच्याकडूनही हत्येची कबुली। वाल्मिक कराडचा पाय आणखी खुलात। बीड धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिणकरांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। अमानुष मारहाण प्रकरणी जेल की बेल, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। कृषी मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यात युरियाचा कोट्यवधीचा घोटाळा। शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज ॲग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात। 9 जणांवर या संदर्भात गुन्हा दाखल। इंद्रजित सावंत यांना फोनवर धमकी दिल्याची प्रशांत कोरटकर याची कबुली। मोबाईलमधील डेटा डिलीट केल्यासही मान्य। पोलीस कोठडीतल्या चौकशीत घडाघडा बोलला कोरटकर। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गडेच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ। दत्ता गडेला 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। थेट मुंबई ते दुबई रेल्वे उभारण्याचा संयुक्त अमिरातीचा विचार। तब्बल 2000 किलोमीटरचा रेल्वे मार्ग समुद्राखालून जाणार। तेल आणि पाण्याच्या आयात निर्यातीचाही विचार। सांगली मिरजेसह जिल्ह्याला अवकाळी पावसानं सलग दुसऱ्या दिवशी झोडपलं। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। रत्नागिरीलाही अवकाळीचा तडाखा। आंबा उत्पादक संकटात।